लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक महानगरपालिकेच्या 17व्या महापौरपदी हिमगौरी आडके तर उपमहापौरपदी विलास शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या विशेष सभेत आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत भाजपच्या हिमगौरी आडके यांची महापौरपदी तर एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे विलास शिंदे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. यावेळी महापौर निवासस्थान रामायण येथे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी नवनिर्वाचित महापौर हिमगौरी आडके यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. म्हणजे अभ्यासू अनुभवी सगळ्या क्षेत्रामध्ये असे महापौर आम्ही केलेले आहेत. विलास शिंदे सुद्धा अनुभवी आहेत, सिनियर आहेत, दोन्ही महापौर अतिशय योग्य आहेत. त्यामुळे त्यांनी काम करतो. लोकमतची टीम बघते. कुंभमेळा म्हणून मी तर या ठिकाणी आता ठाणमांडूरच आहे, कुठे जाणार नाही. कुंभमेळ्याचं मोठं आव्हान लोकमत बघताय माझं बघताय. मुख्यमंत्री मोठं आहेत, पुढे लोकमतवाले शिंदे साहेब या ठिकाणी आहेत, ते नगर विकास मंत्री आहेत. तो निधी लागेल त्या निधीचं मान्य केलं आम्ही या ठिकाणी आलो आणि शहराचा चेहरामोराच आम्हाला बदलायचा आहे. अतिशय म्हणजे सगळ्यांनी बघितलं पाहिजे की या 5 वर्षामध्ये विशेष म्हणजे 2 वर्षामध्ये कुंभमेळ्यापर्यंत या नाशिक शहराला कारण खरंच मला हे वाटतं की आम्ही जर सगळे एक म्हणून लढलो असतो तर 100 आकडा पार करणं काही कठीण होतं, हे आपल्यालाही माहिती आहे. आपण याचे जाणकार आहात सगळे. पण काही गोष्टी घडल्या, काही मनासारख्या झाल्या नाही म्हणून झाली थोडी गडबड. स्वतंत्र निवडणूक लढवल्या मासिक क्रांतीतून काय झालं की आज भाजपला सन्मानपूर्वकचा विषय नाहीये. दादा भुसेंचं माझं पुढं सुरुवातीला बोलत होतं त्यावेळेला त्यांनी 45 जागांची मागणी केली होती, 40 जागा निवडले होते. पण ऑलरेडी आमचे 67 आणि 10 77 नगरसेवक आमच्याकडेच होते. त्यामुळे मग एवढ्या जागा दिल्या तर मग आमच्या नगरसेवकांचे सिटिंग आहे, त्यांनाही आम्हाला जागा देता येत नाही. त्यामुळे मग आम्ही स्वतंत्र घेतला. अतिशय मैत्रीपूर्ण आमची लढत झाली. 26 साली 5 काही हरकत नाही, साहित्यबल आकडा आहे. आणि आता तर आम्ही 100 पार केलेले. वेगळे लढलो, संभाजीनगरला वेगळे लढलो, मुंबईला आम्ही तर एकत्रच होतो, तिथे काही तोडचा विषयच नव्हता. पण मला वाटतं अनेक ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी वेगळे लढलो, पण नंतर आम्ही एकत्र झालो. आता इथे तर आमचं स्पष्ट बहुमत होतं, पण आम्ही या ठिकाणी एकत्र झालो. आम्ही ठरवलेल्या केंद्रामध्ये आम्ही एक आहोत, राज्यामध्ये आम्ही एक आहोत, मग महापालिकेला का वेगळे. आणि म्हणून मग वरिष्ठांनी, मान्य मुख्यमंत्री महोदयांनी, आमचे शिंदे साहेब यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी आम्ही त्या ठिकाणी निर्णय केला आणि आम्ही सगळे एकत्रितपणे या ठिकाणी तर लढतो. म्हणजे महापौर म्हणून आमच्या हिमगौरी ताई या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. आणि खरंच मनापासून मी मतदारांचे आभार व्यक्त करतो, नाशिककरांचे आभार व्यक्त करतो की गेल्या वेळीसुद्धा स्पष्ट बहुमत त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलं होतं आणि यावेळेला सुद्धा स्पष्ट बहुमत त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. आता आम्ही दोघं एकत्रित झालो तर मग खूप मोठा आकडा आता आमचा या ठिकाणी झालेला आहे. 100 आम्ही पार या ठिकाणी करतो आहोत. त्यामुळे सर्वात आधी मतदारांचे सर्व कार्यकर्ते ज्यांनी खूप मेहनत घेतली, कष्ट घेतले, त्यांचे मनापासून खूप आभार. आणि मी नाशिककरांना शब्द देतो की या पुढच्या येणाऱ्या काळात हा कुंभमेळ्याचा आता काळ आहे. 12 वर्षाचा कुंभमेळा या ठिकाणी, सिंहस्थ कुंभमेळा या ठिकाणी आहे. निधी मोठ्या प्रमाणात आलेला आहे. पण नाशिककरांना निश्चित मी शब्द देईन की आता माझा मुक्काम कुंभमेळ्यापर्यंत इथेच राहील, या ठिकाणी मी राहील. पण नाशिकच्या विकासामध्ये, नाशिकच्या कुठल्याही कामामध्ये आम्ही कमी पडणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी येऊन शब्द दिला आहे भाषणाच्या वेळी, सभेच्या वेळी. त्यांनी मलाही सांगितलं की आता पूर्ण लक्ष नाशिककडे घालायचं. जळगाव तर आमचं घरचंच आहे, धुळे आहे, पण नाशिक मोठं शहर आहे. महाराष्ट्राचं जवळपास 4था नंबर तर 3रा नंबरचं मोठं शहर आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की नाशिककडे अधिक लक्ष देणं आवश्यक आहे. सगळ्याच बाबतीमध्ये, उद्योगधंद्यांपासून, सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरपासून, सगळ्या कामांपासून, सगळ्या क्षेत्रामध्ये आम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे. आणि पुन्हा मी नाशिककरांना शब्द की आम्ही सगळे मिळून सगळे 3 आमदार आमच्या या ठिकाणी आहेत, आता महापौर आमचे, उपमहापौर आमचे आहेत, आम्ही सगळे मिळून या ठिकाणी नाशिक हाच आमचा आता केंद्रबिंदू राहील. आणि त्या दृष्टीने आम्ही आता कामाला लगेच महापालिका म्हणून आम्ही लगेच लागू. तसं कुंभमेळा असल्यामुळे आम्ही तर अतिशय जोरात, अतिशय वेगाने या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत. ते कुठेही कमी निधीची फंडाची या ठिकाणी पडणार नाही, ही ग्वाही मी पुन्हा नाशिककरांना या ठिकाणी देतो. दरम्यान या महासभेत नगरसेवक मुकेश रहाणे यांनी पेलिकन पार्क परिसरामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या
स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी मांडली आहे। यावर उपस्थित सर्व नगरसेवकांनी एकमतानं संमती दर्शवली आहे। नाशिक शहराचा सर्वांगीण विकास हेच आपलं पहिलं प्राधान्य असेल अशी स्पष्ट भूमिका नवनिर्वाचित महापौर हिमगौरीताई आडके यांनी पहिल्याच महासभेत व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।